हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17. श्रद्धात्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17. श्लोक क्रमांक 15. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं क्षयत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. उद्वेग निर्माण न करणारे, सत्य परंतु प्रिय तेच बोलणे, तसेच स्वाध्याय करून आणि अभ्यासपूर्ण माहिती घेऊन बोलणे हे वाङ्मयीन तप आहे असे म्हटले जाते. मागील श्लोकात काये तप सांगून झाले. येथे वाचे तप म्हणजे काय ते पाहायचे आहे. आता भगवंत श्री या श्लोकात वाङ्मयीन तप म्हणजे काय ते सांगत आहेत. येथे त्यांनी वाङ्मयीन तपाची लक्षणे किंवा वाङ्मयीन तप असण्यासाठी आपल्यात काय असावे लागते ते सांगितले आहे. अनुद्वेगकरम याचा अर्थ उद्वेग निर्माण न करणे असा आहे. दुसऱ्याला त्रास होईल असे न बोलणे, इतर विचलित होतील असे न बोलणे, दुसऱ्याला तिरस्कार निर्माण होईल असे न बोलणे, दुसऱ्याला भावभावनेचा आवेग निर्माण होणार नाही असे बोलणे, हे उद्वेग आणणारे बोलणे असे वाणीने बोलायचे नाही. तसेच ते देहबोलीनेही व्यक्त करायचे नाही. पायापटणे, हातवारे करणे, खुणा करणे, डोळे मिचकावणे, तिसरीकडेच लक्ष देणे इत्यादी देहबोली आहे. यामुळे सुद्धा दुसरा विचलित होतो, त्याच्यात उद्वेग निर्माण होतो, त्याला त्रास होतो. हे असे बोलणे वाङ्मयीन तप म्हटले जाते. सत्यम प्रियहितम, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियम नानृतम, ब्रूयाद्वेष धर्म सनातना. सत्य तेच बोलावे, प्रिय तेच बोलावे. सत्य असावे परंतु अप्रिय नसावे, प्रिय असावे परंतु असत्य नसावे. हाच सनातन आणि योग्य धर्म आहे. सत्य तेच बोलावे, कधी असत्य संभाषण करू नये. जे जसे घडले असेल तसेच सांगावे. दुसऱ्याला संतोष देईल असेच बोलावे. कटू बोलू नये, दुसऱ्याला दुखावणारे बोलू नये. यास्तव आपले बोलणे सत्य असावे परंतु अप्रिय नसावे. उदाहरणार्थ, एखाद्या स्त्रीचा रंग काळा आहे हे कितीही सत्य असले तरी ते बोलू नये. प्रिय असावे परंतु असत्य नसावे. एखाद्याची बुद्धी मंद आहे हे माहीत असताना त्याला बुद्धिमान म्हणू नये. त्याला बुद्धिमान म्हणणे हे त्याला संतोष देणारे असले तरी ते असत्य असल्यामुळे बोलू नये. यामुळे कदाचित त्याच्यात वृथा अभिमान तयार होईल आणि आपल्यामुळे त्याला महाघातक ठरेल आणि आपल्यामुळे ते त्याला महाघातक ठरेल. हे असे बोलणे वाङ्मयीन तप म्हटले जाते. स्वाध्याय. दुसऱ्याशी बोलताना स्वतःची सत्य ओळख स्वतःला झालेली असली पाहिजे. नाहीतर एकेकाला स्वतःबद्दल गैरसमज असतो. असा मनुष्य स्वतःला इतरांपेक्षा कोणीतरी निराळा आणि असामान्य समजत असतो. त्याला सर्व दुनिया त्याच्या मुठीत आहे असंच वाटत असतं. सर्व दुनियेने त्याचे गुलाम असावे असे त्याला वाटत असते. त्यानुसार तो बेताल बोलत असतो. तेव्हा आपल्याकडे कमीपणा घ्यावा आणि बोलावे. यात आपले काहीही नुकसान होत नसते. हे असे बोलणे वाङ्मयीन तप म्हटले जाते. अभ्यास. ज्याविषयी बोलायचे असेल त्या विषयाचा सखोल अभ्यास केला पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे विधाने करू नयेत. यामुळे एखाद्याची आपल्याकडून विनाकारण बदनामी होते. चुकीचे बोलल्यामुळे वितुष्ट येते. असत्य किंवा अर्धसत्य माहितीच्या आधारावर बोलून कामाचा विचका होतो.
यात स्वतःचीही बदनामी होते. लोकांचा आपल्यावरील विश्वास उडतो. तसेच ज्याच्या संबंधी बोलायचे असेल त्याचाही अभ्यास करावा, निरीक्षण करावे आणि मगच आपण बोलावे हे उत्तम. हे असे बोलणे वाङ्मयीन तप म्हटले जाते. या सर्वाचा आपल्या स्वतःवरही उत्तम परिणाम होतो. अशा प्रकारे वाङ्मयीन तपाचरणामुळे आपली इंद्रिये योग्य तेच आचरण करायला प्रवृत्त होतात. आपण सद्बुद्धीने कर्म करतो. आपले मन नेहमी निर्मळ राहते. आपले चारित्र्य स्वच्छ आणि निष्कलंक राहते. हरिओम.